भारताच्या इतिहासात असे काही राजे झाले ज्यांनी फक्त राज्य केलं नाही तर त्यांनी समाज घडवला. पण एक राजा असा होता ज्याने स्वतःच्या सिंहासनावर बसून त्या सिंहासनाला आव्हान देणाऱ्या लोकांसाठी लढला. ज्याने सांगितलं की माझ्या राज्यात कोणी उपाशी राहणार नाही, कोणी अशिक्षित राहणार नाही आणि कोणाला जन्मामुळे दुय्यम वागणूक मिळणार नाही. आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एका राजाची कहाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार होता, पण महात्मा फुलेंचा शिष्य होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणास्तोत्र होता. नमस्कार, मी अहमदराव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शाहू महाराजांची कहाणी म्हणजे फक्त एका राजाची कहाणी नाहीये, ती आहे आधुनिक महाराष्ट्राच्या जन्माची कहाणी. गोष्ट सुरू होते 26 जून 1874. कागल, कोल्हापूर जिल्हा. घाडगे घराण्यात एक मुलगा जन्माला आला, यशवंतराव घाडगे. वडील अप्पासाहेब घाडगे, कागलचे सरदार. आई राधाबाई, मुधोळच्या राजघराण्याची कन्या. लहानपणी यशवंतराव एखाद्या सामान्य मुलासारखाच होता. शेतात खेळणं, मित्रांसोबत मस्ती करणं, पण नशिबाने त्याच्यासाठी काही वेगळंच लिहिलं होतं. यशवंतराव फक्त 10 वर्षांचे होते तेव्हा कोल्हापूरच्या महाराजांची विधवा राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतलं, कारण कोल्हापूरच्या गादीला वारस नव्हता आणि छत्रपती शिवाजी चतुर्थ यांच्या निधनानंतर कोल्हापूर संस्थानाला एक राजा हवा होता. यशवंतराव कोल्हापूरला आले, त्यांचं नाव बदललं शाहू आणि सुरू झालं त्याचं राजकीय शिक्षण. ब्रिटिश सरकारने राजकुमार कॉलेज राजकोट येथे शिक्षणाची व्यवस्था केली. तिथे त्यांना शिकवलं सर स्टुअर्ट फ्रेझर यांनी. आधुनिक प्रशासन, न्यायव्यवस्था, समाज सुधारणा. पण शाहू महाराजांचं खरं शिक्षण झालं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांनी. फुलेंनी सांगितलं होतं, शिक्षण हे सर्वात मोठं शस्त्र आहे आणि ते सर्वांना मिळालंच पाहिजे. हे विचार तरुण शाहूंच्या मनात खोलवर रुजले होते आणि 1894 साली जेव्हा ते कोल्हापूरच्या गादीवर बसले तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की हे राज्य फक्त एका वर्गाचं नसेल. गादीवर येऊन काही वर्षे झाली होती. शाहू महाराज एक जबाबदार, प्रगतिशील राजा म्हणून नाव कमावत होते. पण एक दिवस एक घटना घडली जी त्यांना आतून हादरवून गेली आणि कोल्हापूरचा आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेली. कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले. नेहमीप्रमाणे राजपुरोहित मंत्र म्हणणार होते, पण त्या दिवशी राजपुरोहित नारायण भट वेदोक्त मंत्राऐवजी पौराणिक मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या एका विश्वासू सल्लागाराने हे पाहिलं. त्यांनी महाराजांना सांगितलं. महाराजांनी पुरोहिताला विचारलं, वेदोक्त मंत्र का नाही? आणि पुरोहिताने जे उत्तर दिलं ते ऐकून महाराजांचं रक्त तापलं. महाराज शूद्र आहेत, शूद्रांसाठी वेदोक्त मंत्र नाहीत. विचार करा, कोल्हापूरचे महाराज, छत्रपती शिवाजींचे वारसदार, त्यांना त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पुरोहिताने शूद्र असं म्हटलं आणि म्हटलं की वैदिक मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही. हा फक्त एका व्यक्तीचा अपमान नव्हता, हा होता कोट्यवधी सामान्य माणसांचा अपमान, जे रोज हे सहन करत होते पण बोलायची हिंमत नव्हती. शाहू महाराजांनी त्या दिवशी एक निर्णय घेतला. त्यांनी राजपुरोहिताला बडतर्फ केलं. एका मराठा पुरोहिताची नियुक्ती केली क्षत्र जगद्गुरू म्हणून आणि जाहीर केलं की माझ्या राज्यात कुठल्याही धर्मकार्यात जन्माधारित भेदभाव चालणार नाही. ब्राह्मण पुरोहितांनी विरोध केला, वर्तमानपत्राने टीका केली, अगदी ब्रिटिश पॉलिटिकल एजंटकडे तक्रार केली. पण शाहू महाराज डगमगले नाहीत. ती ठिणगी होती एका महाक्रांतीची. वेदोक्त प्रकरणाने शाहू महाराजांनी एक गोष्ट स्पष्ट केली, फक्त धार्मिक सुधारणा पुरेशी नाहीत, आर्थिक आणि शैक्षणिक सत्ता बदलली पाहिजे. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 26 जुलै 1902. शाहू महाराजांनी एक गॅझेट नोटिफिकेशन प्रकाशित केला जी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होती. कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय, दलित आणि वंचित समाजासाठी 50% आरक्षण. भारतातील पहिलं आरक्षण. 1947च्या आधी, संविधानाच्या आधी, तब्बल 45 वर्षे आधी. शाहू महाराज म्हणाले, समान संधीशिवाय समानता म्हणजे फसवणूक आहे. त्यांनी फक्त कागदावर नाही केलं, त्यांनी अंमलबजावणी केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधली. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्या मिळतील याची खात्री सुद्धा केली. आज भारतात आरक्षणाची चर्चा होते, पण फार कमी लोकांना माहिती आहे की या विचाराचे जनक राजर्षी शाहू महाराज होते. बघा, आरक्षण हे फक्त एक साधन होतं. शाहू महाराजांचं खरं ध्येय होतं शिक्षण. त्यांनी जाहीर केलं की माझ्या राज्यात शिक्षण सक्तीचं आणि मोफत असणार. तर सगळ्यात पहिले सुरू केलं प्राथमिक शिक्षण सक्तीचं. कोल्हापूर संस्थानात सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. जे पाठवणार नाहीत त्यांना दंड. वसतिगृह, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधली. पंचाड, देवादन्य, नाभिक, शिंपी, ढोर सांबार आणि मुसलमान, जैन, ख्रिश्चन
सर्वांसाठी. महिला शिक्षण, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, मुलींच्या शाळा सुरू केल्या. वेद शिकण्याचा अधिकार, वैदिक शाळा सुरू केल्या जिथे कुठल्याही जातीचा माणूस वेद आणि संस्कृत शिकू शकेल. एक विचार करा, ज्या काळात अस्पृश्यांना शाळेत प्रवेश नव्हता त्याच काळात शाहू महाराज सांगत होते की सगळे एकाच वर्गात शिकतील. त्यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक विहीर, तलाव, रुग्णालय वापरण्याचा अधिकार सुद्धा दिला. हे त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल होतं. शाहू महाराज फक्त जाती व्यवस्थेशी लढले नाहीत, त्यांनी समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश नेला. पहिलं म्हणजे बालविवाह बंदी. बालविवाहावर कठोर बंदी आणली. विधवा पुनर्विवाह, पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं. स्वतः समारंभाला उपस्थित राहून आशीर्वाद दिला. देवदासी प्रथा बंद, देवदासी प्रथेविरोधात कायदा केला. कुस्तीचं संरक्षण, कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ. देशभरातून पैलवान कोल्हापूरला येत. त्यांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि कोल्हापूर कुस्तीची पंढरी बनली. धार्मिक सहिष्णुता, मुसलमान, जैन, ख्रिश्चन सर्वांसाठी वसतिगृहे, सर्वांना समान वागणूक. त्यांच्या दरबारात जाती धर्माचा भेदभाव नव्हता. एखाद्या राजाने इतक्या आघाड्यावर एकाच वेळी लढणं हे असाधारण होतं आणि हे करताना त्यांना विरोध झाला, प्रचंड विरोध झाला. पण शाहू महाराज म्हणायचे, जो राजा फक्त स्तुती ऐकतो तो राजा नव्हे, तो बाहुला आहे. आता आपण येतो शाहू महाराजांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणाकडे. साल होते 1920. एक तरुण, हुशार, परदेशातून शिकून आलेला माणूस, जातीव्यवस्थेशी लढण्याचा निर्धार केलेला भीमराव रामजी आंबेडकर. त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, मूकनायक, दलित समाजाचा आवाज. शाहू महाराजांनी हे वृत्तपत्र वाचलं आणि त्यांनी एक निर्णय घेतला. ते स्वतः आंबेडकरांना भेटायला गेले. त्या भेटीत शाहू महाराजांनी 2 गोष्टी केल्या ज्या इतिहासाने नोंदवल्या आहेत. पहिली म्हणजे मूकनायक वृत्तपत्रासाठी 2500 रुपयाची देणगी दिली. त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. आणि दुसरी म्हणजे आंबेडकरांबद्दल एक ऐतिहासिक वाक्य उच्चारलं की हाच माझ्या समाजाचा उद्धार करता होईल. एका राजाने एका तरुण माणसात जो समाजाने दुर्लक्षित केला होता त्यात भविष्य पाहिलं होतं. 1920च्या माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी आंबेडकरांना अध्यक्षपदी बसवलं. एका राजाने एका दलित नेत्याला सर्वोच्च मान दिला. हे त्या काळात अभूतपूर्व होतं. आज भारताच्या संविधानात आरक्षण आहे. डॉक्टर आंबेडकरांनी ते घातलं, पण त्या विचाराचं बीज शाहू महाराजांनी 1902 मध्येच पेरलं होतं. वेळ पुढे जात होती. शाहू महाराजांच्या शरीराने साथ सोडायला सुरुवात केली होती, पण त्यांचा आत्मा शेवटपर्यंत जनतेसाठी झुंजत राहिला. अखेर 6 मे 1922, वय फक्त 47, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी पसरली. कोल्हापूर रडलं आणि संपूर्ण महाराष्ट्र रडला. कारण हा फक्त एका राजाचा मृत्यू नव्हता, हा होता एका युगाचा अस्त. पण त्यांनी जे पेरलं होतं ते पुढच्या पिढ्यांमध्ये जगत राहिलं. शाहू महाराज गेले, पण त्यांचा वारसा, भारतीय संविधानात आरक्षण, शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा, ओबीसी, SC, ST यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये संधी, शाहू महाराजांच्या स्वप्नाची पूर्तता. बघा, राजर्षी हा किताब महात्मा गांधींनी दिला नाही किंवा कुठल्या राजाने दिला नाही, तो दिला होता जनतेने. कारण हा राजा जनतेचा होता. फुले यांनी बीज पेरलं, शाहूने ते जोपासलं, आंबेडकरांनी त्याला घटनेचं रूप दिलं. मित्रांनो, शाहू महाराजांची कहाणी सांगताना मला एक प्रश्न नेहमी पडतो की एक माणूस जो स्वतः सर्वोच्च स्थानावर होता, ज्याला कोणी काही करू शकत नव्हतं, ज्याच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, त्याला दुसऱ्यांसाठी लढण्याची काय गरज होती? तरीही तो लढला. का? कारण त्याला माहिती होतं की खरी माणुसकी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही आहे. खरी माणुसकी म्हणजे ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज बनणं आहे. आजचा हा व्हिडिओ त्या महान राजाला माझी विनम्र आदरांजली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा की शाहू महाराजांच्या कोणत्या सुधारणेने तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा मिळाली. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा, कारण हा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रीयाला माहिती असायलाच पाहिजे. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.